पहाटे 7 वाजता नवऱ्याला प्रेमानं उठवलं, कारण आम्हाला आज जायचं होतं बार्शीला. तर पारूचं तोंड घेऊन 25 किलो कचरा घेऊन 300 पायऱ्या उतरलो. रिक्षावाले काकाने 120च्या स्पीडनं गाडी पळवली. मेट्रो स्टेशनवर चुकलेल्या वाटा नवऱ्याकडून सरळ करण्यात आली. गुढीपाडव्याचा सण जवळ आल्यामुळे रेल्वे स्टेशनला अजिबात गर्दी नव्हती. ही काय गर्दी आहे काय? सेकंड क्लासच्या प्रवासाला फुल स्टॉप देत पहिल्यांदा एसी डब्याचं तिकीट काढलं. याचा अनुभव पण वंदे भारत पेक्षा कमी नव्हता. पण इथं मला थोडंसं सरक म्हणणाऱ्या मावशींची आठवण येत होती. एसी डब्यातून लालपरीच्या ट्रान्झिशनची वेळ झाली. बऱ्याच वेळानंतर एक रिकामी एसटी मिळाली. हसबंड म्हणले, पाय मोकळं करतो, जरा उभा राहतो. पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या रानातले 250 किलो गहू आले होते. अवकाळी वातावरणामुळे मोठे ठिके निमे करून घरात ठेवण्यात आले. बऱ्याच दिवसानंतर आम्हाला ही डॉगी गाठ पडली होती. आयुष्यात पहिल्यांदा नवऱ्याने एवढी पोती उचलली असते. 1 2 करत सरक बाजूला म्हणत सगळी पोती वरच्या खोलीत नेऊन ठेवली. बास कर आता, सगळे एकाच ब्लॉग मध्ये दाखवते का असं म्हणले. भेटूया पार्ट 2 मध्ये. आम्ही गेलो होतो आमच्या शेतामध्ये मानेगावला. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.